संपन्न होतोय असे सोलापूर जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री जयभाऊ गोरे साहेब, त्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष सन्माननीय रोहिणी दळवकर, त्यासोबत आमचे मार्गदर्शक सन्माननीय माजी आमदार इंद्रावजी माने, आमदार सचिनरावजी कल्याण शेट्टी, माझे दुसरे मार्गदर्शक सन्माननीय दिलीप भाऊ कोल्हे आणि त्यासोबत त्यांच्या मार्गदर्शनाखाली विचार नेतृत्वाखाली मी आज या ठिकाणी प्रवेश करतोय असे आमचे शहर मध्यचे लाडके आमदार सन्माननीय देवेंद्रदा कोठे, त्यासोबत सुद्धा अलिमुळे आणि सावंतभाई. खरं तर आज काँग्रेस पक्षामधून भारतीय जनता पार्टी आणि हे करत असताना खरं तर देशाचे नेते सन्माननीय नरेंद्र मोदी असतील, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, यांचा विकासाचा जो वेग बघता आज गेल्या 10 ते 12 वर्षापासून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची देशामध्ये सत्ता आहे आणि हे फिरत असताना सर्व करत असताना प्रभागामध्ये हे विकासाची जर गंगा जी देशामध्ये वाहते आणि महाराष्ट्रामध्ये वाहते ती जर प्रभागामध्ये आणायची असेल तर मला वाटतं भारतीय जनता पार्टीशिवाय कोणताही पर्याय नाही. या ठिकाणी मी प्रवेश करत आहे. व्यासपीठाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की निश्चितपणे इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी जी काही जबाबदारी माझ्यावर देईल ती निश्चितपणे मी सन्मानपूर्वक आणि अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी पार पाडेल अशी ग्वाही तो अधिकच न बोलता मी बोलण्यापेक्षा काम अधिक करणारा माणूस आहे. अशी ग्वाही देतो आणि माझे विचार समजतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम. इस अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा MS13 न्यूज, सोलापूरकरांच्या हक्काचं.